हृदयद्रावक घटना। मातेच्या निधनानंतर संपत्ती दान करून भावा बहिणीने जीवन संपवले। वयोवृद्ध आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने संभाजीनगर येथील उच्च शिक्षित अविवाहित भावंडांनी शिवाजी विद्यापीठ परिसरातील राजाराम तलावात उडी टाकून जीवन संपवले। गुरुवार दिनांक 15 सकाळी हा प्रकार उघडकीस आला। भूषण निळकंठ कुलकर्णी वय 61 व ॲडव्होकेट भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी वय 57 राहणार नाळे कॉलनी अशी त्यांची नावे आहेत। कस्टम व जीएसटी विभागात अधीक्षक पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने विविध शाखेतून 22 पदव्या संपादन केलेल्या आपल्या भगिनीसह जीवनाचा शेवट करून घेतल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान या भावंडांनी आपल्या मालकीची स्थावर मालमत्ता कोल्हापूर, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील काही गरजू व सेवाभावी धर्मदाय संस्थांना दान केल्याचेही सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे। त्याची तपशीलवार माहितीही त्यांनी दिला आहे। भूषण यांनी प्रारंभी काही काळ प्राध्यापक वकिली केली। त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ जीएसटी मध्ये व त्यानंतर ते कस्टम मध्ये वरिष्ठ पदावर दाखल झाले। 2 वर्षापूर्वी अधीक्षक पदावरून निवृत्त झाले। तर भाग्यश्री यांनी विविध शाखांमधून 22 पदव्या संपादन केल्या। शहरातील काही महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत होत्या। जिल्हा न्यायालयासह उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टातही त्यांनी वकिली केली। याशिवाय त्यांनी विविध विषयांवर लिखाणही केले आहे।